उन्हाचा सध्या कहर पाहायला मिळतोय आणि वाढलेल्या बाष्पीभवनामुळे आता राज्याची वाटचाल ही तीव्र पाणी टंचाईकडे व्हायला लागलेली आहे। सोलापुरातील उजनी धरण आज शून्यावर येणार आहे। डिसेंबरमध्ये 100% भरलेलं उजनी धरण एप्रिल महिन्यामध्येच अक्षरशः शून्यावर येत आहे। उजनीतून सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्याला पाणी पुरवठा होतो आणि आता या ठिकाणच्या सगळ्याच नागरिकांची, विशेषतः शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे, कारण उजनी धरणाचा पाणी साठा आज अक्षरशः शून्यावर येतोय। उन्हाचा कहर प्रचंड वाढलेला आहे आणि बाष्पीभवन अत्यंत वेगाने होत असल्यामुळे पाणी साठा कमी व्हायला लागलेला आहे आणि उजनी धरणाची तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं म्हणावं लागेल। डिसेंबरमध्ये 100% भरलेलं हे उजनी धरण आहे, जे लगेचच म्हणजे अवघ्या एप्रिल महिन्यामध्येच, अवघ्या 4-5 महिन्यामध्येच शून्यावर येताना पाहायला मिळते। पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या सगळ्या ठिकाणी उजनी धरणातून पाणी साठा पुढे पोहोचवला जातो, पाणी पुरवठा केला जातो। मात्र हे धरण आता शून्यावर येत आहे, त्यामुळे सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्याला आता पाणी पुरवठ्याची चिंता मात्र सतावणार आहे। शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान निश्चित या सगळ्यामध्ये होईल। उन्हाचा कहर सध्या पाहायला मिळतोय, प्रचंड उष्णता आहे, प्रचंड उकाडा आहे, अशात बाष्पीभवन सुद्धा वेगानं होत आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी विशाल भोंग आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। विशाल, आज उजनी धरणाचा पाणीसाठा शून्यावर येईल असं म्हटलं जात आहे, काय नेमके याचे परिणाम होऊ शकतात? रिद्धी, आज सकाळ 6 वाजता धरणाची पातळी मृत पातळीच्या खाली गेली आहे। म्हणजे आता धरणात असलेलं पाणी हे वापरण्यासारखं उरलं नाही। उजनी धरणात 117 टीएमसी पाणी साठू शकतं, यापैकी 54 टीएमसी पाणी हे उपयुक्त असतं, ज्याचा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी होतो। पण सध्या धरणात फक्त 63.62 टीएमसी पाणी साठा आहे, तो सुद्धा मृत प्राणी साठा आहे। त्यामुळे आता उजनी धरण पूर्णपणे रिकामं झालं आहे असं म्हणावं लागेल। पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला याच धरणातून पाणी दिलं जातं, त्यामुळे पुढच्या काळात पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे। रिद्धी जी, निश्चित। विशाल, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।